फ्रेंड्स, आज आपण पाहू शकता तुम्ही मस्त असे पांढरे वाटाणे घेतलेले आहेत। तर पांढऱ्या वाटाण्याची मस्त अशी चटपटी आणि झणझणीत आमटी करायची आपल्याला। तर आमटी तुम्ही खाल्ल्यात का नाही मला माहित नाही, पण एक नंबर आमटी होती। एकदा ही आमटी नक्की बनवून बघा, माझ्या पद्धतीने बनवा, एक नंबर आमटी तयार होणार आहे। एक मस्त आपण झणझणीत आमटी तयार करूया। तर त्याच्यासाठी काय करायचं, सर्वात आधी पांढऱ्या वाटाण्याला मी हलका असं भाजून घेतलेले, पाहू शकता तुम्ही एकदम हलका भाजून घेतलेले। भाजून झाल्यानंतर आपल्याला नॉर्मली येतं, मी पाहू शकता याच्या टोपामध्ये कोमट पाणी केलंय। थोडे वाटाणे पण टाकून पाहिले मी, पाणी गरम झालं का नाही। एकदम हलका, आपण हात घालू शकतो इतकं कोमट पाणी करायचे आणि त्याच्यातच आपल्याला हे वाटाणे भिजत घालायचे, पूर्ण रातभर भिजत घालायचे। आपण ह्याला आता रातभर भिजत ठेवूया आणि 8 तासासाठी भिजवायचंय आणि नंतर आपल्याला भाजी करायची। पाहू शकता 8 तासासाठी आपण छान असे वाटाणे भिजलेत आपले, किती फुगलेत बघा टोप भरून। या प्रकारे आपल्याला 8 तास भिजत ठेवायचे आणि धुवायचे स्वच्छ। पाहू शकता गॅसवर कुकर ठेवलेले आहे, आपल्याला हे वाटाणे शिजवायचे। तर कुकरमध्ये आपण शिजवणार आहे, त्यासाठी थोडंसं 1 ग्लास पाणी टाकले कुकरमध्ये। आपण आपले धुतलेले वाटाणे टाकूया। पाहू शकता आपलं पाण्याला छान असं उकळे आलेले। आपण त्याच्यामध्ये थोडेसे कढीपत्ता, 1 तेजपत्ता आणि खडे मसाला घेतले, 2 मिरी, 2 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा, ते टाकायचे। थोडंसं मीठ पण टाकायचे, अर्धा चमच मीठ, थोडासा जिरा आणि आता आपण झाकण लावून घेणार आहे आणि ह्याला छानपैकी असं शिजून घ्यायचे। 4 शिट्टी काढून घेऊया। आपल्या कुकरचे 4 शिट्टी झालेले आहेत, पाहूया आपण शिजलाय का नाही। पाहू शकता आमटीसाठी छान असे गाळ झालेले आहेत आपले वाटाणे। आपण आता बाहेर काढून घेऊया कुकरमधून। आता आपले वाटाणे खूप जास्त गरम आहे, आपण 1-2 मिनिटं गार करायला ठेवूया आणि या प्रकारे याचे सर्व साल्ट काढून घ्यायचं आहे। वरची स्किन जी असते ती काढायची आपल्याला। या प्रकारे अलगद निघतात, ते ऑलरेडी शिजलंय ना, त्यामुळे वरती तरंगले। गार व्हायला ठेवूया आपण 2 मिनिट। पाहू शकता आपण आता हे वाटाणे गार झालेले आहेत, तर साल्ट आपण त्याचे काढून घेऊया बाहेर। त्याची वरची जी स्किन आहे ती या प्रकारे, ते एकदम अगदी सोपी पद्धतीने निघते। सर्व काढून घेऊया आपण। पाहू शकता इथं मी अर्धे वाटाणे असं ठेवलेले साईडला आणि अर्धे वाटाणे आपल्याला थोडेसे त्यातलेच असे थोडं बारीक वाटून घ्यायचे, मोठं मोठं, जेणेकरून आपली भाजी एकदम जुळून येते, छान अशी ग्रेव्ही तयार होती भाजीची, आमटी। या प्रकारे मोठा मोठा वाटून घ्यायचे आपल्याला। पाहू शकता असं 1.5 पडे ऑइल टाकले आपण। तेल आपलं छानपैकी तापलं गेलंय, त्याच्यामध्ये आपण थोडासा जिरा टाकूया। 1 कांदा चिरलेला आहे बारीक असं, ते टाकायचे। कांद्याला छान असं भाजून घ्यायचे आपल्याला। मी इथं 2 कांदे, 1 टोमॅटो, जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण हे बारीक असे वाटून घेतलेले, मिक्सरमधनं काढले, ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया। आता मसाला आपल्याला छान असं 1-2 मिनिटं परतून घ्यायचे, त्याच्यावर ताट ठेवून।
मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच भाजलेला बेसन टाकायचे. भाजलेलं टाकलंय मी बेसन. 1 चम्मच अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट ते सुद्धा टाकायचे आपल्याला. आणि ह्याला पण छान असं 1 मिनिट परतून घ्यायचे. मसाला आपला भाजलाय छानपैकी. आपण त्याच्यामध्ये सारे बेसिक मसाले टाकूया. 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ, चवीनुसार अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच चिकन मसाला. सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करूया. मसाल्याला आपला छानपैकी तेल ऑइल सुटलंय, पाहू शकता. आपण आता ह्याला आपले वटाणे टाकून घेऊया. इथं मी बारीक वाटलेले वटाणे ते टाकूया आधी. आता आपण हे अर्धे वटाणे ठेवले होते ना, ते सुद्धा आपल्याला टाकायचे. आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये. जे आपण वटाणे शिजवले होतं तोच पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आपण थोडासा अजून अर्धा गिलास ह्याच्यामध्ये पाणी टाकूया. पाहू शकता या प्रकारे आमटी आपली तयार होणार आहे. अगदी मस्त अशी झणझणीत आमटी. 1 नंबर भातासोबत भाकरीसोबत लय भारी लागते आमटी. त्याला उकळी येऊन देऊया. आपली आमटी तयार होते. ताट ठेवूया. आपण भाजी झाली का नाही पाहूया. पाहू शकता मस्त अशी आपल्या भाजीला तरी सुटलेली आहे. आणि 1 नंबर आमटी आपली तयार झालेली आहे. हे बघा कसले भारी आमटी तयार झाले पहा. या प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की आमटी बनवा. खूप सुंदर अशी आमटी तयार होते. टेस्टी पण लय भारी लागते मटणासारखी एकदम. या प्रकारे नक्की बनवा. आणि कशी झाली भाजी हे आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.